विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या रिव्हिजन प्रॅक्टिस सेटमध्ये मराठी विषयातील आपण लेखक, कवी आणि त्यांचे ग्रंथ किंवा पुस्तकं पाहणार आहोत. तर आपण यामध्ये पुस्तकापासून सुरुवात करू. अग्निपंख हे पुस्तक तुम्ही जर आधीचा प्रॅक्टिस सेट बघितला असेल तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे, भारताचे शास्त्रज्ञ राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे अग्निपंख. त्यामध्ये त्यांनी मिसाईल, त्यांचं करिअर याबद्दल लिखाण केलेलं आहे आणि मुलांना प्रेरणा देणारं त्यांचं ते पुस्तक आहे. पुढचं आहे माझे सत्याचे प्रयोग. माझे सत्याचे प्रयोग म्हणजेच माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं पुस्तक आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आपण त्यांना बापू असे म्हणतो, अहिंसेचे पुरस्कर्ते. त्यानंतर गीता रहस्य. गीता रहस्य हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं आहे. ते लोकमान्य टिळक यांचं पुस्तक आहे. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी ते लिहिलं. त्यानंतर पुढचं आहे ग्रामगीता. गीतेवर आधारित पुस्तक आहे, पण ग्रामगीता हे संत तुकडोजी महाराज, त्यांना राष्ट्रसंत असे म्हणतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं आहे. तुकडोजी महाराज. पुढचं आहे आर्टिक होम्स ऑफ वेदाज. हे नाव थोडं वेगळं वाटेल तुम्हाला, आर्टिक होम्स ऑफ वेदाज. पुढचं पुस्तक आहे आर्टिक होम्स ऑफ वेदाज. हे पुस्तक पुन्हा लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं आहे. लोकमान्य टिळक यांनी पुण्यातील सिंहगडावर असताना हे पुस्तक लिहिलं. टिळक, तिथे त्यांचं घर किंवा कोठीसुद्धा आहे. त्यानंतर आहे भावार्थ दीपिका. आपण हे दोनदा बघणार आहोत. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांनी, त्यांचं पूर्ण नाव काय? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. आपेगावला जन्म, आळंदीला समाधी. पुढचं पुस्तक आहे गीताई. गीताई आहे आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेलं. आचार्य विनोबा भावे. भूदान चळवळीचे प्रणेते, म्हणजे ज्यांनी गरिबांना जमीन मिळावी यासाठी भूदान मोठ्या व्यक्तींना, जमीनदारांना आवाहन केलं होतं आणि त्यातून बरीच जमीन मिळवून दिली. सत्यधर्म हे आहे महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा फुले यांचं पुस्तक. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली, त्यापासून त्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं. पुढचं आहे त्यांचंच पुस्तक शेतकऱ्याचा आसूड. शेतकऱ्याचा आसूड, महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिबा फुले. दलित उद्धाराचं सुद्धा काम केलं. त्यानंतर आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजेच भारत एक खोज, ज्याचं हिंदीतून रूपांतर होतं. ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांचं पुस्तक आहे. ते त्यांनी नगरच्या भुलकोट किल्ल्यामध्ये बसून लिहिलेलं आहे, ज्यावेळी ते तुरुंगात होते त्यावेळी. पुढचं पुस्तक आहे माझी जन्मठेप. माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं आहे. सावरकर यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर. माझी जन्मठेप अंदमानच्या तुरुंगावरती तिथल्या अनुभवांवर लिहिलेलं आहे. त्यामध्ये ब्रिटिशांकडून झालेल्या अत्याचारांवर. दासबोध हे समर्थ रामदासांनी लिहिलेलं पुस्तक आहे. समर्थ रामदास. पुढचं आहे अभंगगाथा. अभंगगाथा संत तुकाराम. संत तुकाराम. तुकाराम यांचं पूर्ण नाव काय? तुकाराम बोल्होबा आंबिले. तुकाराम बोल्होबा आंबिले. देहू हे त्यांचं कार्यक्षेत्र. तिथल्या भंडारा डोंगरावरती ते जायचे. पुढे जय किंवा महाभारत. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल, जय याचे लेखक कोण? कोणी लिहिलेलं आहे? महर्षी व्यासांनी. महर्षी व्यास यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे.
त्यानंतर आहे रामायण, ते देखील महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे. महर्षी वाल्मिकी यांनी हे पुस्तक लिहिलं. रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आहेत भारतीय संस्कृतीचं, त्यातून सर्वांना माहिती मिळते. ज्ञानेश्वरी आपण तिकडं भावार्थ दीपिका या नावाने बघितलं होतं, तेच संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं, त्याचंच दुसरं नाव ज्ञानेश्वरी. ठीक आहे, ओके. श्यामची आई परमपूज्य साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे. साने गुरुजी यांनी ते पुस्तक लिहिलं. त्यानंतर मुलांना अलीकडच्या काळातील आवडणारं पुस्तक आहे एक होता कारवर, ते वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं आहे. वीणा गवाणकर. त्यानंतर आनंदमठ बंकिमचंद्र चटर्जी. यातूनच आपलं भारताचं राष्ट्रीय गीत घेण्यात आलं. राष्ट्रीय गीत कोणतं? वंदे मातरम. हे राष्ट्रीय गीत यातून घेतलेलं आहे. राष्ट्रीय गीत बघा फरक आहे. राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत कोणतं आपलं? राष्ट्रगीत जनगण मन. हे मात्र गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी, ज्यांना आपण आधीच्याच प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही वाचलं असेल तर त्यात आहे, त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाबद्दल. ठीक आहे, हाच तो गीतांजलीचा उल्लेख आपण इथे केला. गीतांजली हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे, आपण आणखी 1-2 प्रॅक्टिस सेट यावर बनवणार आहोत रिव्हिजनसाठी. आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांनाही कळवा. यानंतरच भाषा विषयातील सामान्य ज्ञानातील काही प्रश्न आपण अजून पाहणार आहोत. त्यात आहेत कलाकार आणि त्यांचे कलाक्षेत्र. जाकीर हुसेन हे यांचं कलाक्षेत्र आहे तबला वादन. हे काय करतात? तबला वादक आहेत. ठीक आहे, आपण त्याची इथं लिहून घेऊ. तबला वादक. त्यानंतर उस्ताद अमजद अली खान सनई वादक. वाद्य असंही म्हणता येईल तुम्हाला. लता मंगेशकर आपण आधीच बघितलेलं आहे, गायिका. ठीक आहे, गायन. हृदयनाथ मंगेशकर संगीत गायन, वादन आणि संगीत दिग्दर्शन करायचे. अमिताभ बच्चन अभिनेते आहेत, अभिनयाच्या क्षेत्रात काम करतात. अभिनय किंवा अभिनेते त्यात काम केलंच तर, अभिनय केला तर. अरिजित सिंग हे गायक आहेत, आत्ताचे आघाडीचे गायक. यानंतर जगजीत सिंग हे देखील गझल गायक आहेत. कोणते गायक आहेत? गझल गायक. त्यांनी खूप सुंदर गझल गायल्यात. स्वर्गीय आहेत ते, वारलेले आहेत. त्यानंतर किशोर कुमार हे देखील गायन क्षेत्रात काम करणारे जुने उत्तम गायक. श्रेया घोषाल या देखील गायक आहेत, आघाडीच्या नव्या. त्यानंतर पंकज उदास हे गायक आहेत. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल 4 पर्यायांमधून शोधायला. AR रहमान हे संगीत क्षेत्रात काम करतात, संगीत निर्मिती करणारे दक्षिण भारतातील आणि गायकसुद्धा आहेत. ठीक आहे, त्यानंतर पल्लवी जोशी आपण इथे लिहिलेलेच आहेत, त्या अभिनेत्री आहेत आणि निवेदिका आहेत, म्हणजे निवेदन करतात, भाषण करतात. सूत्रसंचलन. अशोक सराफ मराठीतील अभिनेते, अभिनय क्षेत्रात त्यांचं उत्तम काम आहे. अभिनेते, अभिनय क्षेत्र, ॲक्टिंग करणे. ठीक आहे, यानंतर शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. राष्ट्रीय चिन्हे आणि प्रतीके हे आपण पाहत आहोत. यामध्ये आहे राष्ट्रीय फूल. हे तुम्हाला माहीत असतील, जर माहीत असतील तर तुम्ही आधीच उत्तर देऊ शकता. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. राष्ट्रीय प्राणी कोणता आहे सांगा?
पर्यायांमध्ये दिलेला असेल असा सरळ प्रश्न विचारणार नाहीत, वेगळ्या अँगलने विचारतील. वाघ. राष्ट्रीय पक्षी मोर. राष्ट्रीय पक्षी मोर. राष्ट्रध्वज तिरंगा. सोपे प्रश्न आहेत, आपण फक्त रिव्हिजन म्हणून करत आहोत. तिरंगा. आणि राष्ट्रगीत जनगण मन. जन गण मन. आणि राष्ट्रीय गीत या आधीच मी सांगितलंय, वंदे मातरम. वंदे मातरम. ठीक आहे. चला, तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट आवडला असेल तर आपल्या मित्रांना कळवा, लाईक करा, शेअर करा. आणि यावर आपण आणखी प्रॅक्टिस सेट बनवणार आहोत, ते अवश्य बघा.